नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीने केली जाते व त्याच्या किती वेगवेगळ्या मेथड्स आहेत करण्याच्या, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजचं पहिलं उदाहरण आहे 1/12 अधिक 3/12. यालाच इंग्लिशमध्ये 1/12 प्लस 3/12 असं म्हणतात. बघा, आता या ठिकाणी दोन अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहे आपल्याला. पहिला आहे 1/12 आणि दुसरा आहे 3/12. ठीक आहे. आता यामध्ये दोघांचा छेद हा सारखा आहे. ज्या ज्या वेळेस अपूर्णांकाची बेरीज आपण करत असतो त्या वेळेस त्याचा छेद आपण सर्वप्रथम बघत असतो. आता या दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखेच आहे. याचं दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर दोघांचं सेम असल्यामुळे आपण दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे, म्हणजे 12च घ्यायचं आहे. दोन्ही 12च आहे तर एक 12 त्याच्यातून कॉमन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि वर जे अंशामध्ये दिसत आहेत ते नंबर जसेचे तसे त्यांची बेरीज करून घ्यायची आहे. म्हणजे अंशामध्ये आहे 1 अधिक 3. ठीक आहे. अंशाची बेरीज जशीची तशी. छेद कॉमन घ्यायचा आहे दोन्हीमधून एक, म्हणजे 12 घेतला आपण, आणि अंशाची बेरीज मग 1 अधिक 3 झाली 4 छेदात 12. या दोघालाही 4 ने भाग जातो. आपण दोघालाही 4 ने भाग देऊ. ठीक आहे. अंशालाही 4 ने आणि छेदालाही 4 ने, तर 4 1 4 होईल आणि हा 4 त्रिक 12, म्हणजे या बेरजेचं उत्तर आहे 1/3. ठीक आहे. एवढं सोपं आहे. चला पुढची बेरीज बघूया. पुढची बेरीज आहे 15/20 अधिक 20/20. या ठिकाणी सुद्धा छेदामध्ये 20 आणि छेदामध्ये 20 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे 20 कॉमन घेणार आहोत आणि अंशाची बेरीज म्हणजे 15 अधिक 20. बरोबर आहे. 15 अधिक 20 म्हणजे इथे झाले 35. ठीक आहे. आणि छेदात हे 20. पण 35 आणि 20 हे दोन्हीही 5च्या टेबलमध्ये येतात बघा. म्हणून ह्या दोघांनाही आपण 5 ने भाग द्यायचा. कुठल्याही भाग देताना कुठल्याही एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे अंशाला वेगळी आणि छेदाला वेगळी नकोय. अंशाला ज्या नंबरने आपण भाग देतोय छेदालाही त्याच नंबरने भाग द्यायचा. ठीक आहे. मग इथं 5 7 35 होतात आणि इथं 5 चोक 20 होतात. म्हणजे या अपूर्णांकाच्या बेरजेचं उत्तर आपलं आलेलं आहे 7/4. इतकं सोपं आहे. पुढचा प्रकार सारखाच आहे, तो बघूया. 12/23 अधिक 13/23. म्हणजे दोन्हीचाही छेद हा सारखा आहे. तर आपण इथे कॉमन घेऊ आणि 12 अधिक 13 अंशांची बेरीज. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं सरळ सरळ आहे की जर छेद सारखा असेल तर त्याच्यातून एक कॉमन घ्यायचा आणि अंशाची बेरीज करून टाकायची, है ना. तर चला यांची बेरीज करूया. इथं 3 आणि 2 5, 1 आणि 1 2 छेदात 23. हेच याचं उत्तर आहे. कारण 23 आणि 25 हे कोणाच्याही टेबलमध्ये येत नाही.
समजलं? एकाच संख्येने या दोघांना भाग जात नाही. आता बघा पुढचं उदाहरण आहे 40/100 अधिक 20/100 असं दिलेलं आहे. आता इथं ही छेद सारखा आहे दोघांचा. छेद सारखा असल्यानंतर आपण काय करतो, छेद कॉमन घेतो. छेद मी या ठिकाणी 100 कॉमन घेतलेला आहे आणि अंशाची म्हणजे न्यूमरेटरची बेरीज करून टाकायची. 40 अधिक 20 बरोबर. 40 अधिक 20 झाले 60 आणि छेदात हे 100 बरोबर. इथे यांचा हा 0 आणि हा 0 कटला. ठीक आहे, 2 0 कटले म्हणजे 6/10. परंतु ह्या दोघांनाही 2 ने भाग जातो. ठीक आहे, 6/2 आणि 10/2 म्हणजे उत्तर येतं 2×6 आणि 2×10 3/5 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता यालाच आणखी एक वेगळ्या पद्धतीने सोडवू बघा. लक्ष घ्या. हा आहे 40/100 अधिक 2/20/100. आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर आपण या ठिकाणी ह्या अपूर्णांकाचा 0 आणि ह्या अपूर्णांकाचा 0 कॅन्सल. इथे ह्या अपूर्णांकाचा 0 आणि ह्या अपूर्णांकाचा 0 कॅन्सल करू शकतो. म्हणजेच काय होईल, तर अंशात होतील 4, छेदात होतील 10 अधिक इथे अंशात होतील 2 आणि छेदात होतील 10 बरोबर. मग दोन्ही ठिकाणी 10 असल्यामुळे आपण 10 कॉमन घेतले बरोबर. आणि अंशाची बेरीज 4 अधिक 2 या ठिकाणी 4 आणि 2 आलेले आहे 6 छेदात 10 आणि ह्या दोघांना आपण 2 ने भाग देऊ. 6/2 आणि छेदात 10/2 म्हणजे 2×6 आणि 2×10 3/5. बघा पहिलं जे उत्तर आलं होतं आपलं तेच उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ना. अशाही पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. चला पुढचं उदाहरण बघूया. या ठिकाणी मेथड बदललेली आहे बघा. 5/3 आणि 6/2 छेद बदलला. काय झालं, छेद बदललेला आहे. मग आता काय करायचं, या ठिकाणी सोडवताना 2 मेथड आहे. एक क्रॉस मेथड आहे आणि दुसरी LCM मेथड आहे. जर तुम्हाला LCM काढता येत असेल, लसावी काढता येत असेल तरच तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता. ठीक आहे. आता इथे बघा मी तुम्हाला लसावी कसा काढायचा हे एक शॉर्ट मध्ये सांगतो. बघा, जे 2 संख्येचा लसावी काढायचा त्या 2 संख्या घ्यायच्या 3 आणि 2. ठीक आहे, 3 आणि 2 मी घेतला. आता शोधायचं ह्या दोघांना कोणत्याही एका संख्येने भाग जातो का, तर दोघांना कोणत्याही एक संख्येने भाग जात नाही. मग मी 3×1 3 हा 2 जसंच तसा खाली आला आणि 2×1 2 असं करणार. आता हे जे 2 संख्येने आपण यांना भाग दिला होता यांचा करायचा गुणाकार. म्हणजे काय करणार मी 3×2. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, जर दिलेल्या 2 संख्येला कुठल्याच संख्येने भाग जात नसेल एका संख्येने, तर सरळ सरळ त्या दोघांचा गुणाकार केला की लसावी येऊन जातो. मग होते 3×2 6 बरोबर. म्हणजे आपल्याला यांचा छेद समान करून आपण हे काढू शकतो. तर यांचा लसावी काय आलेला आहे, LCM यांचा आलेला आहे 6. ठीक आहे, यांचा लसावी 6 आलेला आहे. आता मला पहिल्या संख्येचा छेद 6 करायचा आणि दुसऱ्या संख्येचा छेद सुद्धा 6 करायचा. तर मला 3 ला 2 ने गुणावं लागेल आणि 2 ला 3 ने गुणावं लागेल बरोबर.
मग छेद होईल. आता नुसतं छेदात गुणून आपल्याला इथे चालणार नाही, तर त्याच संख्येने ज्या संख्येने छेदात गुणले त्याच संख्येने अंशात सुद्धा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. म्हणजे बघा, जर 3 ला 2 ने गुणलं असेल तर अंशात 5 ला सुद्धा 2 नेच गुणावं लागेल, आणि दुसऱ्या संख्येला छेदात 2 ला जर 3 ने गुणलं असेल तर 6 ला सुद्धा 3 नेच गुणावं लागेल. म्हणजे या ठिकाणी कसं लिहिता येईल बघा, 5 गुणिले 2 छेदात 3 गुणिले 2, बेरजेचं चिन्ह जसंच्या तसं, 6 गुणिले 3 आणि छेदात 2 गुणिले 3, बरोबर. तर या ठिकाणी 5 दुने 10, 3 दुने 6 अधिक साहित्रिक 18 छेदात दुने 6, बेत्रिक 6. ठीक आहे, बेत्रिक 6 या ठिकाणी आलेला आहे. आता बघा पुढे, ह्या दोन्ही संख्येचा छेद सारखा आहे, मी कॉमन घेऊन टाकतो 6. मग 10 अधिक 18, 10 अधिक 18 म्हणजे 0 अधिक 8 8 आणि 1 आणि 1 2 आणि छेदात 6. आता ह्या दोन्ही संख्येला भाग जाणणारी मी 2 ने, आता हे दोन्ही समसंख्या असल्यामुळे मी याला 2 नेच भाग देतो. बघा 28 भागिले 2 आणि 6 भागिले 2. ठीक आहे. मग 2 बे आणि 2 8 आणि छेदात 2 6 म्हणजे 14/3 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, ही झाली एक मेथड. आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. लगेच मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो आहे. ठीक आहे, LCM कसा काढायचा मी सुरुवातीला सांगितलं. LCM आल्याच्या नंतर आपल्याला छेदाला त्या LCM मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. मग आपण 3 ला 2 ने गुणलं आणि 6 केले, आणि 2 ला 3 ने गुणून इथं 6 केलेलं आहे. ठीक आहे, चला याच उदाहरणाला दुसऱ्या मेथडने शिकूया. आता ह्या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी दुसरी कुठली मेथड आहे, तर बघा क्रॉस मेथड म्हणतात त्याला. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला A आणि B च्या स्वरूपात समजून सांगतो. A छेद B अधिक C छेद D जर असेल तर काय होईल, हा D ह्या A ला मल्टिप्लाय करेल, हा B ह्या C ला मल्टिप्लाय करेल. ठीक आहे, म्हणजे काय होईल, A गुणिले D एका कंसामध्ये अधिकचं चिन्ह बेरीज असल्यामुळे अधिक, आणि दुसऱ्या कंसात B गुणिले C आणि छेदामध्ये B गुणिले D, म्हणजे ह्या दोघांचाही गुणाकार होईल. ठीक आहे, लक्षात आला हा फॉर्म्युला. काय झालंय, बस तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता मी काय करेल, ह्या 3 नी 6 ला आणि ह्या 2 नी 5 ला गुणाकार करेल, आणि छेदात ह्या दोघांचा एकमेकांचा गुणाकार करून टाकेल. म्हणजेच 5 गुणिले 2 कंसात टाकायचं अधिक, इकडे घ्यायचं 6 गुणिले 3. ठीक आहे, आणि छेदात 3 गुणिले 2, म्हणजे 5 दोन्ही या ठिकाणी आलं 10 अधिक साहित्रिक 18 आणि छेदात 3 दुने 6.
आता बघा 10 अधिक 18 हे झाले 28 छेदात 6. आत्ताच आपण भाग दिला होता 28 भागिले 2 आणि 6 भागिले 2. या ठिकाणी 26 ला 28 आहे. बे एक बे, बे चौक 8 आणि बे त्रिक 6. ज्यांना नाही समजलं त्यांना इथे थोडंसं वेगळं घेऊन समजून सांगतो. ह्या 2 ने 28 ला भागायचं. बे एक बे, हा 8 खाली आला, हा 0 आणि बे चौक 8 0. ठीक आहे. तसंच हे आलं 14, हे आपण अंशात घेऊन टाकलं 14. ठीक आहे. तसंच 2 ने 6 ला भागायचं. बे त्रिक 6, हे आता उत्तर आलं 0. हा 3 छेदामध्ये. कळालं? इतकं सहज आणि सोपं आहे. चला पुन्हा त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे. ज्यांना मागचं उदाहरण समजलं नाही त्यांना या उदाहरणातून आणखीन थोड्या कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आता इथे आपण तिरप्या गुणाकारावाली मेथड वापरूया. म्हणजे 1 हा 8 ला गुणाकार करेल, 8 गुणिले 1 अधिकचं चिन्ह. 6 हा 3 ला गुणाकार करेल, 6 गुणिले 3 आणि छेदामध्ये हे दोघं एकमेकाला गुणाकार करतील म्हणजे 6 गुणिले 1. या ठिकाणी 8 एक 8 अधिक 6 त्रिक 18 छेदात 6. बरोबर आहे. 8 आणि 8 16, हातचा आला 1 2 आणि छेदात 6. तर हे दोघंही कुठल्याही एका पाढ्यात येत नाही, म्हणून आपण हे दोन्ही समसंख्या असल्यामुळे याला 2 ने भाग देऊ. 26 भागिले 2 आणि छेदात 6 भागिले 2. ठीक आहे. आता बघा ज्यांना डायरेक्ट जमत नाही त्यांनी असा भागाकार करा. 2 ला 26 ने बे एक बे, याची वजाबाकी 0, 6 खाली आला, बे त्रिक 6, हे झालं उत्तर. हे 13 अंशात आले. ठीक आहे. आणि दुसरं आहे, आत्ताच आपण 2 ने 6 ला भागलं होतं, बे त्रिक 6, 6तून 6 गेले 0, छेदात आले 3. म्हणजे या ठिकाणी 13/3 हे उत्तर आपलं आलेलं आहे. इतकी सोपी पद्धत आहे. ठीक आहे. आणखी एका पद्धतीने हेच उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. बघा 8/6 अधिक 3/1. 8/6 अधिक 3/1. ठीक आहे. हे उदाहरण तेच उदाहरण आहे, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडून दाखवतो. आता या ठिकाणी 6 आलेले आहे, या छेदामध्ये 1 आलेला आहे. तर ह्या 1 ला जर आपण 6 ने गुणलं तर बघा ह्या 6 इतकं होऊन जाईल. तर छेदाला गुणलं म्हणजे अंशालाही गुणावंच लागेल. म्हणजे 8/6 जसेच्या तसे अधिक 3 गुणिले 6 आणि छेदात 1 गुणिले 6 जर आपण केलं, बघा 8/6 अधिक जसेच्या तसे 6 त्रिक 18 झाले आणि 6 एक 6. बघा दोन्ही संख्येचा इथं छेद सारखा झालेला आहे. छेद समान करणे एलसीएम. 6 आणि 1 चं एलसीएम असतं 6च, कारण दोघांचा गुणाकार केला तर 6च येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता छेद सारखा असल्यामुळे कॉमन घेतला आणि अंशाची बेरीज 8 अधिक 18. आत्ताच उत्तर आलं होतं आपलं 26 है ना. 8 आणि 8 16 शी 6, हातचा आला 1 1 आणि 1 2 आणि हे 6. तर आता 26
ला 2 ने भागायचं आणि 6 ला सुद्धा 2 ने भागायचं. ठीक आहे. तर आत्ता भागितल्याप्रमाणे पुन्हा भागून दाखवतो तुम्हाला. बे1 बे. ठीक आहे. 1 चा भाग दिला मी 0, हा 6 खाली आला. बेत्रिक 6 हा 0 म्हणजे अंशात आलं 13 आणि छेदात येईल 3. बेत्रिक 6, 6तून 6 गेले 0. ठीक आहे. 13/3 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तर तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती तुम्ही या ठिकाणी करू शकता. हे इकडलं हे रफ वर्क आहे आपलं. ठीक आहे. आता बघूया पुढचं उदाहरण. पुढच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे 5/10 अधिक 12/3. ठीक आहे. इथेही छेद वेगळा आहे. 3च्या पाड्यात 10 येत नाही. ठीक आहे. म्हणून आपण 3 ला 10 कन्वर्ट करू शकत नाही. तर या ठिकाणी आपण तिरपा गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने करूया. म्हणजे या ठिकाणी मी 3 ने 5 ला गुणाकार करेल आणि 10 ने 12 ला गुणाकार करेल. म्हणजे 5 गुणिले 3 अधिक 12 गुणिले 10 आणि छेदामध्ये 10 गुणिले 3. ठीक आहे. या ठिकाणी झालं 5×3=15 अधिक 12 गुणिले 10 म्हणजे 120 झाले. छेदामध्ये 10 गुणिले 3 म्हणजे 30 झाले. ठीक आहे. 0 अधिक 5 5, 1 आणि 2 3 हा 1 आणि छेदात 30. ठीक आहे. याला आपण 5 ने भागाकार देऊया. याला 5 ने भागू. 135 भागिले 5. 5 ची कसोटी लावायची आणि भागायचं. छेदात 5. बघा 5 ने ज्यावेळेस भागतोय तर 5 दुने या ठिकाणी 10 येतील. 3 5 आणि 5×7 35 म्हणजे 27 येतील. आणि 30 ला 5 ने भागलं 5×6 30 0. ठीक आहे. 6 या ठिकाणी आलेला आहे. परंतु 27 आणि 6 हे 3च्या पाड्यामध्ये येतात. ठीक आहे. म्हणून याला आपण 3 नेही भाग देऊ शकतो. ठीक आहे. पुन्हा 27 भागिले 3 आणि 6 भागिले 3. तर 27 ला 3 ने भाग केला. तुम्हाला माहिती आहे 3 9 27. ठीक आहे. आणि 3 दुने 6 है ना. म्हणजे 9 छेद. आता मी इथे भागाकार करून दाखवत नाही. हा सोपा आहे. 3च्या पाड्यात येतं ना. 3 9 27 आणि 3 दुने 6 हे या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे. 9 ला 2 ने पूर्ण भाग जात नाही. भाग जातो पण पूर्ण जात नाही. ठीक आहे. मग 9/2 या ठिकाणी याचं उत्तर आपलं आलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने करू शकता. एलसीएम मेथडने. यांचा एलसीएम येतो 30 येतो. म्हणजे 3 गुणिले 10 30. तुम्हाला दोन्ही छेद 30 मध्ये कन्व्हर्ट करायचे. पण ज्यावेळेस आपण ह्या दोन्हीला 30 मध्ये कन्व्हर्ट करणार त्यावेळेस संख्या खूप मोठ्या होऊन जातील आणि आपल्याला त्याची वजाबाकी बेरीज आपली चुकण्याचे चान्सेस जास्त होतात. त्याच्यामुळे जास्त मोठं करायचं नाही उदाहरणाला. जितकं छोटं सिंपल. आता काही लोक विचारतील आपण हा भाग आणि हा भाग का दिला, हे उत्तर का नाही ठेवलं. त्याचंही उत्तर सांगतो मी तुम्हाला. हे याचं आलेलं उत्तर आहे, परंतु याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सरळ रूप द्यायचं असतं. आपल्याला एकदम सोपं रूप द्यायचं असतं. म्हणून त्याला ज्या संख्येने भाग जातो अंशाला आणि छेदाला कुठल्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे. इथे बघा 5 ने दोघांनाही भाग गेला. इथे 3 ने दोघांनाही भाग गेला. ठीक आहे. तर यामुळे 9/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. याला नेहमी सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं.
पुढचं उदाहरण आहे बघा. इथे याचं एलसीएम 30 येतं, 10 30, परंतु आपण एलसीएम मेथडने काढणार नाही. ठीक आहे, आपण सरळ तिरप्या गुणाकार करून काढू, कारण तिरप्या गुणाकाराने संख्या छोट्याच राहतात, मोठ्या होत नाही आणि उत्तर लवकर येतं, चुकण्याचे चान्सेस कमी असतात. आता बघा, मी सांगितल्याप्रमाणे 3 12ला गुणणार आणि 10 ह्या 12ला गुणणार, म्हणजे 12 गुणिले 3 अधिक 10 गुणिले 12 आणि छेदात 10 गुणिले 3. बघा याचं उत्तर काय येईल. आता या ठिकाणी 12 त्रिक 36, 3 आहे, 12 त्रिक 36 अधिक 12 गुणिले 10 120 आणि छेदात 30. ठीक आहे, मग 0 अधिक 6 6 आणि 2 अधिक 3 5 आणि हा 1 छेदात 30. बरोबर. आता ह्या 156 छेदात 30ला समसंख्या असल्यामुळे आपण 2 ने भाग देऊ. बघा काय उत्तर येतं. 156ला 2 ने भागायचं. बेसाती 14, हा 1 आला, हा 6, बेआठी 16. ठीक आहे, याचं उत्तर 0, म्हणजे याचं उत्तर काय आलं 78. आणि 30ला भागितलं तर 15 येतं. 2 ने 30ला भागितलं, बे 1 बे, हा 0 है ना, बे 5 10, इथे उत्तर आलं 15. ठीक आहे, परंतु ह्या दोघांनाही 3 ने भाग जातो. 3 ची कसोटी या ठिकाणी आपली लागते आहे. आपण या दोघांनाही 3 ने भाग देऊ. चला तर भाग देऊया. इथे 3 दुने होतात 6 आणि 3 सक 18 आणि इथं 3 5 15. बघा इथे कसा भाग दिला मी. 78ला 3 ने 3 दुने 6, हा 1 उरला, हा 8, 3 सख 18. ठीक आहे, हे 26 आलेले इकडे उत्तर. आणि तसंच 5 त्रिक 15 होतात. ठीक आहे, 3 ने 15ला 3 5 15. ठीक आहे, या पद्धतीने 26/5. आता 26ला आणि 5ला कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही. 1 ने जातो, पण 1 ने देऊन फायदा होत नाही. बघा आता पुढचं उदाहरण या ठिकाणी आहे. देताना उदाहरण थोडं अवघड देतात. ठीक आहे, याला आपण सोपं करायचं असतं. इथं छेदामध्ये 100 आहे, इथं छेदामध्ये 10 आहे, परंतु इथं अंशात एक 0 आहे. मी हा 0 कट करतो आणि हा 0 कट करतो, म्हणजे हे होऊन जाईल 3/10 अधिक 2/10. बरोबर, दोघांचा छेद इथे समान झालेला आहे. छेद इथे आपल्याला वेगळा दिसला. ठीक आहे, आपण तिरपा गुणाकार करणार, पण अंशातला आणि छेदातला 0 1 कट करू शकतो, परंतु कट करताना लक्षात ठेवायचं तो त्याच्याच अंशात असला पाहिजे. ज्या छेदातला 0 तुम्ही कट करता त्याच संख्येच्या अंशात 0 असला पाहिजे. मग इथे होईल 3 अधिक 2 आणि छेदात 10 आलेला सारखे झाले. ठीक आहे, म्हणून 10 कॉमन घेतला आणि 3 आणि 2 झाले 5, छेदात आले आपलं 10. मग इथं दोघांना, ह्या दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो. बघा ह्या दोघांना आपण 5 ने भाग देऊया, है ना. 5 आणि 10 हे 5च्या पाड्यात येतात. मग 5 1 5 आणि 5 2 10. ठीक आहे, ज्यांना सिंपल वाला समजत असेल त्यांनी 5 1 5, 5 2 10, 1/2. ज्यांना असं समजतं त्यांनी असं करा, ज्यांना असं समजतं त्यांनी असं करा. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण आहे बघा, 3 संख्या दिलेल्या आहेत तिथं.
छेदात पहिल्या संख्येच्या छेदात 11, दुसऱ्याच्या छेदात 11, तिसरीच्या छेदात. आता इथं काय कसं काय करायचं बाबा? हे 3/11 अधिक 4/11 अधिक 5/11 काहीच नाही. सगळ्यांचा छेद सारखा आहे, कॉमन घेतला आणि अंशाची बेरीज 3 अधिक 4 अधिक 5. कधी कधी काय होतं, एका ठिकाणी मायनस येतं, वजाबाकी येते, तर त्या ठिकाणी वजाबाकी घेऊन टाकायची. ठीक आहे. 3 आणि 4 झाले 7 आणि 7 आणि 5 12 छेदात 11. हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. 12/11 हे कुठल्याही पाड्यात येत नसल्यामुळे 12/11 हेच याचं उत्तर आहे. पुन्हा बघा, या ठिकाणी 5/6 आहे, 16/3 आहे आणि 6/3 आहे. ठीक आहे. तर आधी काय करू आपण, ज्यांचा छेद सारखा आहे त्यांची बेरीज करून घेऊ. म्हणजे 5/6 जसेच तसे ठेवू आणि इकडे 16 अधिक 6 आणि छेदात 3 कॉमन. ठीक आहे. 5/6 जसेच्या तसे अधिक 16 आणि 6, 6 6 12 2 हातचाला 1 म्हणजे हे झाले 22/3. बरोबर. आता आपण याचा तिरपा गुणाकार करून घेऊ. तिरपा कसा करायचा? 3 ने 5 ला गुणायचं आणि 6 ने 22 ला गुणायचं. मग करून घेऊ. 3 गुणिले 5 अधिक 6 गुणिले 22 छेदात 6 गुणिले 3. इथपर्यंत मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे. मग 3 5 15 अधिक 6 दुने 12 2 हातचा 1 6 दुने 12 ने 13 आणि छेदात 6 18. ठीक आहे. यांची बेरीज झाली 2 आणि 5 झाले 7, 3 आणि 1 झाला 4 आणि हा 1 जसाच्या तसा आणि छेदात 18. ठीक आहे. हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घेऊ शकता. पुढचं उदाहरण आहे मिक्स्ड फ्रॅक्शन, आपण ज्याला म्हणतो है ना, त्या पद्धतीचं आहे. आता इथे याला सोडवणार कसं? याला सोडवण्याचे मी तुम्हाला 2 मेथड या ठिकाणी सांगतो. बघा, पहिली मेथड काय आहे, हा 4 आणि हा 2 यांची बेरीज करून घ्यायची आणि ब्रॅकेटमध्ये 1/2 अधिक 1/2, हा 1/2 जो उरलेला आणि हा 1/2 उरलेला यांची बेरीज. मग काय होईल, या ठिकाणी या 4 ने 2 6 आणि 2 कॉमन, 1 अधिक 1 किती झाले, 2 झाले. ठीक आहे. म्हणजे हा होईल 6 2/2. ठीक आहे. आता याला आपण आणखीनही सिंपल करू शकतो. बे एक बे हा कटून जाईल. इथं तुमचं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. बघ काय करायचं, ही पद्धत थोडी तुम्हाला कन्फ्युजन वाली वाटत असेल. आता काय करायचं याचं? ठीक आहे. तर दुसऱ्या पद्धतीने आपण याला सोडवू आणि मग तुमच्या लक्षात येईल की कसं होतं. आता बघा, 4 1/2 अधिक 2 1/2 या ठिकाणी आपण काय करणार आहोत, हा 2 ह्या 4 ला गुणेल. हा 2 काय करेल, 4 ला गुणाकार करेल आणि आलेल्या गुणाकारामध्ये हा 1 अधिक करायचा. सेम इथे तसंच करायचं. 2 गुणिले 2 आणि हा 1 त्याच्यात अधिक करायचा, प्लस करायचा. म्हणजे 4 गुणिले 2 अधिक 1 छेदात 2 जसाच्या तसा, छेदात 2 जसाच्या तसा, हे अधिकचं चिन्ह. या ठिकाणी 2 गुणिले 2 अधिक 1 छेदामध्ये हे 2 जसेच्या तसे. बघा, 4 दुने 6 अधिक 1
छेदात 2. या ठिकाणी 2 गुणिले 2, या ठिकाणी 2 गुणिले 2 4 अधिक 1 आणि छेदात 2. पुन्हा इथे 6 आणि 1 7 छेदात 2, 4 आणि 1 5 छेदात 2. छेद सारखा आहे, कॉमन घ्या. 7 अधिक 5 7 आणि 5 12. ठीक आहे, 12 छेदात 2. पण आता हे 12 2च्या पाढ्यामध्ये येतात, हे की नाही, म्हणजे 12 भागिले 2 आणि 2 भागिले 2. बेसख 12 बेक बे, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 6. तसंच बेक बे बेक बे, म्हणजे या ठिकाणी 6 गुणिले 1 होईल आणि हा याचं उत्तर येईल 6. याचं उत्तर येईल 6. ठीक आहे, इतक्या सोप्या पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. या ठिकाणी शेवटचं उदाहरण आपण बघत आहोत. इथे थोडंच वेगळं आहे. इथे बघा, इथे मायनस दिलाय. ठीक आहे, इथे वजाबाकी आहे, याला छेदच नाही आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, ह्या 1 ला बाजूला करू, किंवा अगोदर सगळ्यांचा छेद 22 करून घेऊ, है ना. सगळ्यांचा छेद 22 करून घेतला की आपलं उत्तर येतं. आता बघा, या ठिकाणी 22 गुणिले 1 आणि आलेल्या उत्तरामध्ये वरची संख्या प्लस करायची. ठीक आहे, आता इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकते, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, यांचं तिरपं तसं होणार नाही. ठीक आहे, मग 22 गुणिले 1 अधिक 1 छेदात 22 अधिक, आता इथं 1 आहे, छेदात काही नाही म्हणजे एकच असतं, तर याला आपण 22 ने छेदाला आणि अंशाला 22 ने गुणूया. ठीक आहे, वजा 7/22. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं असावं. 22 एक 22 अधिक 1 छेदात 22 जसेच्या तसे. हे 22 एक 22 आणि खाली छेदातही 22 एक 22 वजा 7/22. या ठिकाणी बघा, आता 22 अधिक 1 23 झाला, छेदात 22 जसेच्या तसे अधिक इथे 22 छेदात 22 वजा 7/22. ठीक आहे, 22 कॉमन घेतो, सगळ्यांच्या छेदात 22 आहे, मग 23 अधिक 22 वजा 7 वजा 7. ठीक आहे, या ठिकाणी 23 अधिक 22 करून घेऊया, किंवा वजाबाकी केली तरी चालते. हे 23 आहे, यांची आधी वजाबाकी केली तरी चालते, बेरीज केली तरी चालते. मग 2 आणि 3 झाले, इथं 5. ठीक आहे, आणि पुन्हा 2 आणि 2 4 वजा 7 छेदात 22. वजाबाकी करून घ्या, 45 मधून 7 गेले, 15तून 7 गेले, 15तून 7 गेल्यावर किती राहतात, 8 राहतात, आणि हे 3 38 छेदात 22. बघा, दोन्ही आहे समसंख्या आलेल्या आहेत, तर समसंख्या असल्यामुळे 38 छेदात 22 ला आपण 2 ने भाग देऊ. मग काय होईल, बे एक बे, बे 9 18 आणि बे एक बे, बे एक बे, म्हणजे 19/11 हे या ठिकाणी आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. बघून घ्या व्यवस्थित.